नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी ते झाडू मारत आहे घरातून. तर गावावरून आल्यानंतर आहे ना, आम्ही गावाला गेलो तर त्याच रात्री मुक्ता आजारी पडली. खूप त्रास म्हणजे तिला झाला. ताप रात्रभर होता, दिवसभर ताप होता. त्या तापामध्येच आम्ही दिवसभर प्रवास केला. रात्री घरी आल्यानंतर 11:30 वाजता तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. नंतर मग तिथे डॉक्टरांनी चेक केलं, गोळ्या औषधे दिली आणि मग घरी आलो. तर आज दुसरा दिवस आहे, म्हणजे आज आहे सोमवार आणि मग मी इथे संध्याकाळी 5:30 वाजता झाडू मारला. भांडी घासून घेते आता. भांडी घासून झाल्यानंतर किचन ओटा साफ करून घेते. मग चहा बनवते आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. तर किचन ओटा साफ केल्यानंतर आहे ना, लगेच आपण हात हँडवॉशने धुवून टाकायचे. काही जण म्हणजे मी काही ठिकाणी असं बघितलं आहे की काही बायका तिथेच किचनचा फडका ठेवतात आणि जेवण बनवत बनवत तसंच किचन पुसून घेत असतात. ती चांगली सवय आहे त्यांची की जरा झालं की लगेच साफ करायचं, म्हणजे किचन ओटा जास्त घाण होत नाही. पण मग त्या हात नाही धुवत हँडवॉशनी, तसंच त्या हाताने जेवण बनवतात. बऱ्याच ठिकाणी मी असं गेल्यानंतर बघितलेलं आहे. त्याच हाताने जेवण बनवायचं, तसंच लगेच किचन ओटा पुसून घ्यायचं, म्हणजे परत ते जंतू आपल्या जेवणामार्फत जेवणात जातात. तर असं न करता आपल्याला जेवण बनवायचं आहे तर आधी किचन ओटा साफ करून घेतल्यानंतर हात हँडवॉशने चांगले धुतले तर तेवढी स्वच्छता घरात आपण जेवढी बाळगू तेवढंच चांगलं असतं, घरातला आजार पण दूर होतं. तर आता इथे मी चहा ठेवलेली आहे आणि एका साईडला काळा घेवडा आहे तो लावलेला आहे की लगेच मी जसं भांडं निघेल तसं घासून ठेवलं. आता चहा पिऊन घेते. तर आवाज थोडा माझा पण खराब झालेला आहे, म्हणजे मलासुद्धा आता मुक्तानंतर तिच्याजवळ राहून मला पण ते व्हायरल झालेलं आहे. मलासुद्धा आता थंडी ताप वगैरे आलेला आहे. मग 2 दिवस मी व्हिडिओ शूट केला होता, पण मग एडिट करून ठेवला होता. फक्त व्हॉईस ओव्हर करायचं होतं, पण ते करायला काही टाईम भेटला नाही, कारण का मुक्ताला खूप म्हणजे एवढा ताप येतो, हुडहुडी भरते. 5 ब्लँकेट अंगावर घेतल्यानंतर तिची थंडी जाते, एवढी तिला थंडी वाजून येते. तर आता मी चहासुद्धा पिऊन झालेली आहे. आता भाकरी घालायला घेते, पटकन जेवण बनवून घेते. 7-7:30पर्यंत जेवायला आम्ही बसतो म्हणून. तर आता तिकडे गरम पाणी करत ठेवलेलं आहे ज्वारीच्या भाकरींसाठी. लगेच तवा ठेवला, आता भाकरी घालून घेते. तर तवा तापेपर्यंत मी इथे पीठ भिजवून घेते आणि जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढंच पीठ घेतलेलं आहे आणि तेवढं सर्व मळून हुंडे बनवून ठेवते. म्हणजे काय होईल, आपला गॅस पण जास्त संपणार नाही, गॅसची बचत होईल आणि आपल्या भाकरीसुद्धा लवकर होतील. तर आता इथे मी तवा तापेपर्यंत मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि तोपर्यंत पीठ सर्व मळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि घरात जेव्हा आपल्या मुलं आजारी पडतं तर घरात आपल्याला काही सुचत नाही. तसंच आमचंसुद्धा झालेलं आहे. म्हणजे आम्ही एकाच्या दवाखान्यासाठी गेलो होतो, मिस्टरांच्या दवाखान्यासाठी घरी गेलो गावाला, पण तिकडं मुक्ताचंच आजारपण आलं आणि आता तिला बरे करेपर्यंत मी आजारी पडली. तर तसं आम्ही घरात तिघंसुद्धा आजारीच आहोत. पण मग आपल्या घरात कोण नसल्यामुळं आपल्यालाच आपली कामं करावी लागतात. मग त्याच्यातूनच उठून मी करते, माझ्या जसं जमल तसं मी घरातली कामं करून घेते. तर इथं पीठ मी मळून ठेवलेलं आहे. मला 4 भाकरी घालायच्या आहेत, तर 4 हुंडे मी बनवलेले आहेत आणि लगेच आता थापून घेते भाकरी. ही थापली भाकरी ती तव्यात टाकली की ती भाकरी शेकेपर्यंत माझी दुसरी भाकरी तयार असेल. असं केल्यानंतर आपल्या गॅसची बचत होते. तर तुम्ही बघू शकता भाकरी आपल्या झालेल्या आहेत बनवून आणि भाकरी कशी टम फुगत आहे. तर अशा सर्व भाकरी माझ्या फुगल्या आणि आता इथे मी भाकरी घालून झाली. भाकरी झाल्यानंतर मी लगेच जो काळा घेवडा शिजवून ठेवला होता कुकरमध्ये त्याला फोडणी देऊन घेते. तर एकदम साधे आणि सिंपलच करते. घेवड्याची आमटी पण छान लागते तशी. तर त्याच्यासाठी मी मसाला 8 दिवसाचा माझ्या फ्रीजमध्ये तयार केलेलाच असतो. तर तो मसाला टाकून मी ती आमटी करणार आहे. तर भाकरी झाल्या आपल्या, त्या मी डब्यामध्ये भरून ठेवून दिल्या. लगेच आता इथे मी घेवड्याला फोडणी देऊन घेते. तर
घेवडा मी कुकर खोलून बघितला तर तो शिजला नव्हता, म्हणून परत त्याच्या 3-4 शिट्या करून घेतल्या. आता इथे मी फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते आणि जो कुकर गार झाल्यानंतर खोलल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी, मसाला वगैरे सर्व टाकून घेते. त्या घेवड्यामध्ये हा मसाला मी घरी करून ठेवलेला असतो. 8 दिवसाचा मसाला मी करून ठेवलेला असतो, तर त्यातला थोडा चमचाभर मी टाकलेला आहे. नंतर भाजीचा मसाला असतो, सब्जी मसाला, तो टाकला थोडा. आणि आता हे चांगलं मी मिक्स करून घेते. एक उकळी आल्यानंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकेल, लसूण टाकेल आणि फोडणी देऊन घेईल. तर अशी साधी सिंपल माझे घेवड्याची आमटी असते, खूप छान लागते. वरून कोथिंबीर टाकायची झाली. तर आता इथे मी फोडणी देऊन झाल्यानंतर लगेच भांडी घासून घेईल आणि मग आम्ही जेवायला बसू. जी भाकरीची भांडी निघाली होती ती घासून घेतली, किचन साफ केला नाही. आता जेवून घेईल आणि मग किचन साफ करेल. आणि हे जेवायला बसलेले आहेत, त्यांना पहिलं मी जेवायला दिलं आणि मग भांडी घासून घेतली. आणि आता तुम्ही बघू शकता 7:30 झालेले आहेत. आणि मग आम्ही इथे जेवायला बसलो आणि नंतर मुक्ताला थंडी भरून आली. मग कसलं जेवण आणि कसलं काय, तर आज दिवसभर उपवास आणि काहीच केलं नव्हतं. उपवासाला मी तशीच होती, उपवास म्हणजे उपाशीच होते. काहीच नव्हतं आज दिवसभर बनवलं, कारण का आजचा दिवस पूर्ण दवाखान्यात ये जा करण्यातच गेला होता. नंतर जेवायला बसलो तर ती आजारी पडली. मग परत तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. म्हणून मग इथे मी कपडे चेंज केले, ड्रेस घातला आणि तिला दवाखान्यातून आता घेऊन आल्यानंतर ती झोपलेली आहे. मग मी कपडे दुपारची आणून ठेवली होती, ती घड्या घालून आता ठेवून देते. तर आता इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते, ती झोपलेली आहे. आताच दवाखान्यातून आम्ही आलो. तर आधी कपडे ठेवून घेते, मग तिला परत भात देते खायला थोडा, कारण का ती जेवलीच नव्हती. जेवायला बसली आणि मग तिला थंडी भरून आली. मग आम्ही तसंच ठेवलं जेवण. तरी काय मुक्ता आता झोपलेली आहे. तर आता तिला मी जेवायला देते, मग औषधं वगैरे पाजते. आताच दवाखान्यातून तर असा आजचा सोमवार होता. दवाखान्यातच गेला पूर्ण दिवस आमचा. म्हणजे मला नेलं दवाखान्यात, तिला घेऊन गेलो, परत तिला संध्याकाळी नेली, असंच होतं. आणि 2-3 दिवस असंच चालू होतं. म्हणून व्हिडिओ शूट केला होता, एडिट केलं होतं, पण अपलोड करायला काही टाईमच भेटला नव्हता. मग आता हिला मी जेवायला देते, तिचं आवरते. आणि हे बघू शकता 5 ब्लँकेट घेतल्या होत्या तिने अंगावरती, तरी तिची थंडी म्हणजे कमीच होत नव्हती. म्हणून मग लगेच आम्ही तिला दवाखान्यात गेलो दुसऱ्या घेऊन. तर आता इथे 10:30 झालेले आहेत आणि मी आता मुक्ताला जेवायला देते. दवाखान्यातून आल्यानंतर कपडे ठेवली, भांडी घासून घेतले आणि हे जेवण राहिलेलं आहे ते काढून ठेवायचं आहे. ते नंतर काढून ठेवेल. आणि मग ही भाजी आणलेली आहे ती ठेवायची आहे. तर मुक्ताबाई ती पिना कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या, तर ते पिना होत्या कपड्यांमध्ये, त्या तिथं तशाच पडलेल्या आहेत, त्या उचलून ठेवल्या. तिला भात दिला खायला. उठून बस, पाणी आणते, उठून बस, बाहेर कोण आले ते बघू दे मला. ते फ्रेंड्स, मुक्ता जेवणार आहे आता, आजारी आहे. थोडाच भात दिला आहे तिला मी, लई जास्त नाही, थोडाच दिला आहे. यांना हाय कर, खा. तर आता मुक्ता भात खाणार आहे आणि औषध पण पिणार आहे, है ना, गुड गर्ल. आता इथे मी जो भाजीपाला आणला होता तो फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या सकाळी डब्यासाठी भाजीसाठी मी ते गवार खोडायला बसलेले आहे. तर भाजी खोडता मी मुक्ताला औषधं पाजून घेते. तर आता ही आज दवाखान्यात गेले होतो मगाशी, तेव्हा दिलेली औषधं आहेत.
तर ती आता सर्व तिला पाजून घेते. त्याच्यानंतर मग मी भाजी साफ करून मग आम्ही झोपू. तर तिचं खूप अवघड आहे. औषधं प्यायला नाही म्हणते ते आणि एक औषध प्यायला म्हणजे ते अर्धा तास लावते औषधं पिण्यासाठी. तर इथे कॅमेरा चालू आहे म्हणून मग तिने पटापटा घेतली. तिला मी सांगितलं की आपण व्हिडिओ काढू, तू औषधं कशी पितेस आणि छान औषधं पिते असं सांगितलं तिला. मग तुझं बघूनसुद्धा दुसरी पोरं, लहान मुलं ज्यांच्या घरात असतील आणि ती पोरं जर औषधं पीत नसतील तर तुझा व्हिडिओ बघून तीसुद्धा औषधं पिऊन घेतील असं तिला सांगितल्यानंतर मग ती इथे माझ्याजवळ बसली आणि औषधं पटकन पिऊन घेतली. नाहीतर ती औषधं पीत नाही. तिला म्हणजे औषधं प्यायला खूप वेळ लागतो आणि ओरडून हे करून तिला औषधं पाजावी लागतात. पण मग आता कॅमेरा चालू आहे म्हणून मग तिने घेतली पटकन पिऊन औषधं. मग त्याला औषधं पाजून झाल्यानंतर मग मी ते गवार खोडली, मेथीची भाजी खोडून घेतली. मेथीची भाजी थोडी खराबच झाली होती म्हणजे शुक्रवारी आणली होती ती. मग जेवढी चांगली ताजी पानं होती तेवढीच घेतली, बाकी सर्व टाकून दिली आणि मग ते झाल्यानंतर तो सर्व पसारा ठेवला उचलून. तर हे आम्ही सिद्धटेकला गेलो होतो त्यावेळी, तर तेव्हा तिथं तिने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून मग तिला म्हटलं तू जर जेवलीस तर मी तुला बॅडमिंटन घेईल. म्हणून मग तिथं आम्ही बॅडमिंटन तिला हे घेतलं तर ते आता तुम्हाला दाखवत आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.